कॉल आलाय. महत्वपूर्ण मॅच गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गणेश त्यांच्या अगेन्स्ट सतीश. पहिलाच बॉल यॉर्कर लेंथ हलक्या हाताने स्टेअर केला, ड्राईव्ह केला, सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. एकेरी धाव घेतली गेली आणि पहिली रन ऑन दी मार्क. मैदानाच्या आतमध्ये झाला असं म्हटलं आता ना की धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे, जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे आणि संघर्षाची ही वाट आहे. वाटेवरचा प्रवास आहे तो सुरू झालाय. दुसऱ्या बॉलसाठी आपण पाहतोय यावेळेला मात्र ऑन साइडला स्क्वेअरला इथे तैनात फिल्डर त्याच्या हातामध्ये बॉल, परंतु मिसफिल्डिंग करण्यात येते आणि इथे एक धाव पुन्हा एकदा अंकित केली गेली. 2 धावा धावफलकावर. त्याचबरोबर सन्माननीय LIC एजंट म्हणून ज्यांना आम्ही सातत्याने पाहिलंय आणि आमशी गावचे सुपुत्र सन्माननीय लव मोरे यांचं या अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मोस्ट वेलकम लव दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. आता मात्र जाऊया बॅक टू द क्रिकेट. पहा गोलंदाज गणेश. हो यावेळी समोर बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ वरती येतील, कॅरी करतील. एकच धाव घेतली आहे. कशा पद्धतीने पाहत असं? नक्की सर, तसं पाहायला गेलं तर सध्या सावध सुरुवात आहे, कारण 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये तुम्हाला सुरुवात चांगली द्यावी लागेल. वेल बिगिनिंग हाफ डन ज्याला बोलतात, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. इथे सुरुवात ज्याची चांगली त्याचा शेवटही चांगला होईल. मात्र इथे सुरुवात दोन्ही बाजूने महत्वपूर्ण आहे. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. आक्रमण केलं जातं. पहा जिथे स्ट्रेट ड्राईव्हचे प्रहार करत असताना धावफलकावरती स्ट्राईक एंडला आहे ते अश्विन यांच्याकडे नजरा वेधल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चर्चा राहिली आहे. गोलंदाज गणेश मोरे आहेत. गणेश मोरेकडे नजरा वळवल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून निघाल्यात. हो यावेळी पहा ऑन साइडला 360 मध्ये फिरण्याचा प्रयत्न सफल झाले होते ऑफस्टिक वरती. तिथून मात्र हुकचा प्रहार. बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या अंकित केली जाईल ती 1. 4 धावा धावफलकावरती आल्यात. खरं म्हणजे शैलेश सर, या 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा आल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे याचा फायदा अजून तरी उठवलेला नाहीये, कारण 3 षटकांचा सामना. खरं म्हणजे हे षटक महत्वाचं होतं आणि ते क्रुशल षटक विबडेन नक्कीच गणेशनी चांगले टाकलंय. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर रिकाम्या जागा बरा. हो यावेळी वटका बसलाय. टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे, बॅकलिप मारली नंतर मात्र जज करतोय आणि कॅरी केला गेलाय. पहिल्या ओव्हर मध्ये पहिलं सुयश. शेवटच्या बॉल वरती विकेटचं पतन. अश्विन सकपाळ बॅक टू द पवेलियन. मोठा आदरा. खरं म्हणजे मोठा फटका वाढण्याचा प्रयत्न झाला, कारण धावसंख्या फक्त फलकावर 4 आहे आणि अशा वेळेला त्याला खरंच मोठा फटका मारणं गरजेचं होतं. परंतु सध्या आपण पाहतोय इथेच मात्र त्याचा डाव फसला आणि त्याला परतावं लागतंय. म्हणजेच पहिल्या विकेटचं पतन हे 4 या आकड्यावर आहे. सध्या आपण पाहतोय पहिलं षटक संपुष्टात आलंय. धावसंख्या आहे फक्त 4 आणि एक मौल्यवान विकेट घेण्यात यशस्वी मात्र ठरलाय तो गणेश. कौतुक करावं लागेल सर गणेशचं. गणेश यांची गोलंदाजीमध्ये एक लाईन होती, लेंथ होती, कंट्रोल होता, स्लोअर वन होता. वैविध्यतेने नटलेला हा गोलंदाज का हा संघ फायनल पर्यंत धडक मारतोय, तर त्याच्या पाठीमागे घेतलेली गोलंदाजांची मेहनत, फलंदाजांची आतिषबाजी या सगळ्या बाबी आहेत. मात्र गावडेशी KCC संघ मात्र इथून पुढे अटॅक करेल. सतीश आले स्ट्राईक एंडवरती आणि षटक क्रमांक 2 वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सार्थक उफाळे आलेत. कालच्या दिवसामध्ये सार्थक या खेळाडूने खऱ्या अर्थाने सार्थ केले या टुर्नामेंटला. तो आला, तो बहरला, तो फुलला. असं म्हटलं आता ना की सूर्याची सावली तुम्ही कधीच लपवू शकत नाही आणि फुलाचा सुगंध कधीच तुम्ही रोखू शकत नाही. तसा हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी येईल ना त्यावेळी चांगलाच खेळ करेल ही ग्वाही दिली त्याने या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये. नक्की सर, काल त्यांनी प्रभाव दाखवला बॅटिंग मध्ये सुद्धा आणि बॉलिंग मध्ये सुद्धा. आणि 18 वर्षाचा खेळाडू आहे, ही कमालीची बाब आहे. आणि तोच गोलंदाज यावेळेला एज लागले, परंतु यष्टांच्या मागे किपरच्या डोक्यावरून डीच्या क्षेत्रामध्ये हा बॉल एका धावेची भर. 5 धावा धावफलकावर. सध्या एक फलंदाज बाद झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि सार्थकचा काल जर विचार केला तर प्रभाव त्यांनी कालच दाखवला होता. आज मात्र हा सार्थक आज इथे प्रभाव दाखवतोय का या फायनल मध्ये, हे मात्र बघणं गरजेचं असेल. ओव्हर द विकेटने हा बॉलर नाही तर राऊंड विकेटने आला. यावेळी मात्र बॅकफूट वरती गेले. बॅकफूट पंच स्वीप कव्हर मध्ये. व्हॉट अ कॅच ऑफ द डे.
सेन्सेशन कॅच या स्पर्धेमधली रनिंग अँड कॅच क्रुशियल क्षणी क्रुशियल कॅरी केली गेली झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहिले नाव आहे तुषार यांनी तो गॅदर केलाय आणि टीम गावडेची केसीसीला एक महत्वपूर्ण झटका फलंदाज बाद. कळमगाव संघाचा जर विचार केला सर काल त्यांनी नक्कीच प्रभाव सगळे खेळाडू दाखवला बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये फिल्डिंग मध्ये सुद्धा. आज तोच प्रभाव इथं त्यांनी दाखवलाय बघा. धावा फक्त 5 या आकड्यावर सीमित आहेत. म्हणजेच काय दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता फक्त तुमच्याकडे तसं पाहायला गेलं तर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 10 चेंडूंमध्ये तुम्हाला 30-35 धावा तुम्हाला कराव्याच लागतील कारण त्याशिवाय तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करता येणार नाही. नक्कीच ही बाब पाहिली गेली आहे. तुम्हाला फायनलच्या मॅच मध्ये ह्या सगळ्या बाबींची नोंद घेतली गेली आहे. आपण पाहिल्यानंतर 5 धावांवरती 2 फलंदाज आहेत आणि सार्थक जे गोलंदाज आहेत ना ते राऊंड विकेटने आले. डावखुरी हाताचे गोलंदाज समोर आहेत अमोल. पहिलाच बॉल उचलू घेणारा बॉल बॅटची एज पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बॅक टू द पवेलियन. चारही मुंड्या चित राहिल्यात. बॉल कधी आला आणि कधी बॅटला स्पर्श करून गेला. फलंदाज पाहतच राहिला. विकेट क्रमांक 3 फलंदाज बाद. खरं म्हणजे ज्या पद्धतीने ते अंतिम फेरीचा सामना आहे ग्रँड फिनालेचा हा सामना आहे या सामन्यामध्ये खरं म्हणजे चुरस असली पाहिजे होती परंतु इथे कुठेतरी बघा सुरुवातीला 3 धक्के देण्यात हे दोन्ही गोलंदाज एका बाजूला सुरुवातीला जर आपण विचार केला तर गणेश आणि त्यानंतर मात्र सार्थक या दोन्ही गोलंदाजांनी प्रभाव दाखवलाय आणि काय मॅच रंगात आणायला पाहिजे होती परंतु इथे पुरा रंग बेरंग करून टाकला या गोलंदाजांनी. नक्कीच हा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा निघाला हो. यावेळी मात्र खोलवरचा बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे दूरवर येईल. 1 बाउन्स रिले कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाली आहे आणि बॉल मात्र सरळ सीमारेषे पार. हृदयाचे ठोके चुकवणारा हा आलाय क्रॅकिंग चौकार 4 रन्स. हा झेल घेतला पाहिजे होता सर. एका बाजूला बॅकअप दिलं होतं एका फिल्डरने परंतु आपण पाहतोय खरं म्हणजे पहिल्या फिल्डरच्या हातातून झेल सुटला आणि दुसरा त्याच्या जवळ गेला होता. झेल सुद्धा घेतला होता आणि शेवटच्या क्षणामध्ये मात्र जमिनीला आलिंगन दिलं त्या बॉलने. रिले कॅच घेण्याचा प्रयत्न होता. यावेळी पहा बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. खरं अर्थाने तुम्ही लेफ्टहँडवरती उभा आहात आणि तिथून मात्र मागे येऊन तुम्ही कट करण्याचा प्रयत्न करताय बीट करताय. गोलंदाजही चतुर आहे. जो डावखुरी हाताचा आहे ना नॅचरल आपण पाहिलं राईट हँड साठी लेग स्पिन होतो आणि तो वेगातही करतोय आणि लाईन त्याची सुंदर आहे हे पाहायला मिळालंय. शफल होऊन खेळावं लागेल. गोलंदाज निघालाय जागा बनवून ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. 5 क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट मध्ये कॅरी करतील. एक धाव घेतली दुसरीसाठी जात असताना अनकडक बाउन्स पाहायला मिळाला एकेरीला दुहेरीमध्ये. त्यानंतर मात्र काय घडलं चुका होतात एकेरीला दुहेरीमध्ये दुहेरीला तिहेरीमध्ये. म्हणूनच म्हटलं आता ना कसा धरू मी नेम तुझ्यावर अजूनही आहे प्रेम तुझ्यावर तू ऐवज दुसऱ्याचं कसं करू मी क्लेम तुझ्यावर. क्लेम करताना झालेली चूक. धावा अधिकच्या मिळाल्या 2 आणि आता धाव संख्या 3 ने वाढली आहे जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शैलेश सर 12 धावा आहेत सध्या धावफलकावर परंतु आता पाहायला रनिंग बिटवीन विकेट यालाच म्हणतात कारण सचिन तेंडुलकर नेहमी सांगतात जिथे जिथे धाव चान्स असेल जिथे जिथे चान्स मिळेल धाव घेण्याच्या तिथे घेतलीच पाहिजे. इथे बघा जिथे 1 धाव होती तिथे 2 झाल्या. 2 धावा पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉल दिला आणि तो यशस्वी झाला. म्हणजे थोडीशी चूक आणि त्याची इथे मात्र मी असं बडेल की मोठी इथे तुम्हाला मोजा करावा लागला. नक्कीच इथे तुम्हाला अधिकच्या एक्स्ट्राचा रन तुम्ही दिलात आणि कुठेतरी संघ अडचणीत येतोय. जिथे आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपलाय 6च्या रणगतीने 12 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संकेत आल्यात. संकेत उफाळे काय संकेत देतील डेथ ओव्हर मध्ये. राऊंड विकेटने पहिलाच बॉल बॅकफुट वरती गेल्यात. बॅकफुट पंच डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं गॅदर करत असताना फंबलिंग पाहायला मिळालं. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि 14 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये जर 25 ते 30 धावा जर आल्या ना तर फायटिंग टोटल पाहायला मिळेल. नक्कीच सर कारण ज्या पद्धतीने संध्याकाळची वेळ असते मॉइश्चराइज असतं वातावरण थंड असतं आणि अशा वेळेला तुम्ही जर तुमचा मोठा फटका मारला तर तो ट्रॅव्हल होत नाही. टायमिंग झालं परफेक्ट आणि तुमच्यात ताकद असेल तर नक्कीच षटकार पाहायला मिळतील परंतु अशा वेळेला थोडंसं सावधगिरीने खेळायलाच पाहिजे. यस पुढचा बॉल यावेळी बॅटची त्यानंतर मात्र बिहाइंड विकेट. यस इथे बॅडेजने धाव अंकित झाले आणि धावफलकावरती 1 ने वाढ झाली आहे. 15 धावा अजूनही 4 बॉल आहेत. संधी आहे इथून पुढे जर 2 बॉलवरती मोठे प्रहार आले 10 जरी आल्या तर फायटिंग टोटल पाहायला मिळेल. 15 तर आल्यात. स्ट्राईक वरती आहे ते प्रतीक
सकपाळ. संकेत पुंडचे एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण पाहतो स्ट्राईकवर प्रतीकला हल्ला करावाच लागेल. हो येस, हल्ला चढवलाय. यावेळेला टायमिंग झालंय का तर नाही, थोडीशी कुठेतरी इथे निवडून ताकद कमी पडली प्रतीकची आणि झेल मात्र घेतला गेला. चौथ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. धावसंख्या आहे 15 या आकड्यावर. परंतु सर आपण पाहिलं ना रिप्लाय मध्ये बघा, मोठा फटका मारला. इथे दोन फिल्डर पुन्हा एकदा थोडीशी चूक करत होते. जर धडक मोठी झाली असती तर इथे मात्र झेल सुटला असता. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत इथे दोन्ही फिल्डरनी स्वतःला सावरले. झेल टिपलाय आणि चौथ्या विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळालं. नक्कीच इथे दोन क्षेत्ररक्षकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं होतं. त्याला स्वतःला सावरलं, बॉलही गॅदर केला आणि जवळजवळ हा षटकार मी म्हणेन अडवण्यामध्ये यश मिळवलं आणि धावसंख्या 15 वरती चौथा बाद झाला. आता आलेत रमेश सकपाळ जे फलंदाजीसाठी आलेत. त्यांच्या अगेन्स्ट अंतिमचे 3 बॉल, लास्ट 3 डिलिव्हरीज. हो यावेळी पहा लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल जाईल का तर नाही. लेग स्टंप वरून जाणारा हा बॉल पंच सांगतायत की हा डॉट बॉल आहे. म्हणजे अंतिमचे 2 बॉल. खरं म्हणजे असं वाटलं होतं 25-30 धावा करतील हा संघ, परंतु तसं झालेलं नाहीये. कारण आपण पाहतोय गावडोशी केसीसी संघ थोडासा बॅकफुटवर जाताना आपण पाहिलं. परंतु कळमगावचं जर विचार केला ना तर आज मात्र त्यांनी वर्चस्व गाजवलं. काल सुद्धा वर्चस्व प्रस्थापित केलं, आज मात्र गाजवताना दिसतंय. पुढचा बॉल राऊंड विकेटने रमेश आहे त्यावेळी बीट केलाय. त्यानंतर मात्र रनआउटची संधी. ओ इथे कॉलिंग चुकलंय. रमेश यांचं कॉलिंग चुकलंय. प्रमोद यांना स्ट्राईक वरती आणणं महत्वाचं होतं. अंतिमचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 5 फलंदाज आता मात्र बाद झालेले आहेत. म्हणजे निम्मा संघ हा गारज झालाय. खरं म्हणजे 3 षटकांचा सामना. इथे एखादी चांगली भागीदारी बिल्टअप झाली असती तर नक्कीच मी म्हणेन चांगला धावा इथे पाहायला मिळाल्या असत्या. परंतु सध्या तशा धावा पाहायला मिळत नाहीये. त्याचबरोबर 10 मैदानाच्या आतमध्ये सन्माननीय अंकुश शिंदे यांचं अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीरचं पारितोषिक सौजन्य झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतो. मात्र यावेळी 10 खोलवरचा बॉल बीट केलाय आणि रनआउटची संधी आहे आणि इथे विकेटचं पतन होईल का तर यस, विकेटचं पतन झालंय. 15 धावा धावफलकावरती. जी फायनलची मॅच आहे ना ती अपेक्षित प्रमाणे होताना पाहिल का. पहिली इनिंग संपली आहे, मात्र दुसरी इनिंग अजूनही येणं बाकी आहे. 15 बनवण्यासाठी संघर्ष करावा लागेल का टीम JMCC कळमगावला, हेही पाहणं तितकंच आतुरतेने प्रेक्षक पाहतात गुंडे सर. नक्कीच जसं तुम्ही आता उल्लेख केलाच, संघर्ष त्यांच्याच वाट्याला येतो ज्यांच्यात लढण्याची जिद्द असते आणि तो संघर्ष नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल. कारण डिपेंड करायच्यात या 16 धावा आणि त्या गोलंदाजांनाच कराव्या लागतील. परंतु सध्या आपण पाहतोय बॅटिंग संबंधी जर पाहिली तर सतीश सकपाळ यांनी 3 धावा केल्या 4 चेंडूंना फेस करताना. अश्विन सकपाळ 2 धावा केल्या 4 चेंडूंना फेस करताना. प्रमोद सकपाळ रनआउट 0 धावेवर. अमित सकपाळ 0 धावेवर. प्रतीक 9 धावा काढल्या, थोडासा प्रतिकार केला प्रतीकने, 6 चेंडूंना फेस केलं. रमेश 0 धाव्यांवर रनआउट झाला. आता मात्र विपुल जो नुकताच आला होता तो मात्र 0 धाव्यांवर नॉट आउट राहिला. आणि गोलंदाजाचं जर आपण पाहिलं अनालिसिस तर गणेश मोरे 1 षटक हाताळलं, त्याच्यामध्ये 4 धावा दिल्या आणि 1 विकेट्स घेतली, परंतु 2 डॉट्स टाकले. त्यानंतर सार्थक 1 ओव्हर टाकली, 8 रन्स दिल्या, 2 विकेट्स घेतल्या आणि 3 डॉट्स बॉल टाकले. परंतु शेवटचं षटक हाताळताना संकेतने कमाल केली. 1 षटक आणि 2 रन्स दिल्या, 1 विकेट सुद्धा प्राप्त केली. म्हणजेच काय तर चांगलं गोलंदाजीचं अनालिसिस आपण पाहतोय आपल्या या बॉलिंग समरीमध्ये. यावेळेला आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर 16 धावा 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. परंतु इथे चला लवकरात लवकर बॅट्समन पाठवा. ग्रँड फिनालेचा अंतिम फेरीचा सामना आई पद्मावती देवी चषक 2026 ची ही रणधुमाळी, रणसंग्राम आणि क्रिकेटचा महाकुंभमेळा या किरण स्मृती घनसोलीच्या नवी मुंबईच्या धर्तीवर आज जर पाहिलं तर अंतिम क्षण आहे. कारण आता थोड्या क्षणातच आपल्याला कळेल की कोणता संघ या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल. कारण त्यासाठी चाललेली ही लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा डिपेंड करायच्या सर. नो स्कोर आहे, परंतु क्रिकेट आहे. अनसर्टनली गेम ऑफ चान्स याला बोललं जातं. कोणत्याही क्षणी काही घडू शकतं, म्हणजे अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ.
गंभीर सर काय प्रिडिक्शन द्याल? 18 बॉलच्या पाठीमागे 16 बनतील का? कोणती टीम फेवरेट असेल आणि या टीम बद्दल काय सांगाल? बघा तसं पाहायला गेलं ना तर कळमगावचा संघ हा मी म्हणेन आधी बलाढ्य आहे सध्या तरी तसं चित्र दिसलं पहिल्या इनिंग्स मध्ये. परंतु इथे गोलंदाज जे आहेत गावडोशी संघाचे त्याला थोडीशी कामगिरी चांगली करावी लागेल. मॅच ऑन होते. पहिला बॉल गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक सप्पाळ, परंतु स्ट्राईक वर आपण पाहणार आहोत योगेश याला, नॉन स्ट्राईकला तुषार. पहिला बॉल ड्राईव्ह केला स्ट्रेट टू फिल्डर. बघा इथे खराब कॉलिंग. आता काय करतोय? हो सर खराब क्रिकेट. हा खेळाडूला इजा झाली. पाणी घेऊन जा प्लीज आयोजन कमिटी. पाणी देऊ नका, पाणी पाजू नका, पाणी नाही पाहिजे, तोंडावर पाणी वगैरे मारा. पाणी पाजू नका, तोंडावर पाणी मारा फक्त. चला चला पाहायला लागलं. नक्कीच आपण गंभीर सर पाहिले ना तर खेळाडूला त्या ठिकाणी इजा होत असताना हा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मैदानावरती आणि मैदानाच्या आतमध्ये कॅरी केला. थ्रो ही अतिशय अॅक्युरेसी लाईन वरती गॅदर करत असताना एस्टनचा वेध घेता आला नाहीये. मात्र पहा डीप मध्ये घडले काय या बारकाईने पाहिलं गेलं. ज्यावेळी फलंदाज आपल्या रनवेवरती होते त्यावेळी मात्र तिथे डायरेक्ट हिट केला. यष्टीरक्षकाचा वेध घेतला आणि इथे एक धाव मिळाली आहे. संघर्ष इथे सुरू झालाय. पहिली धाव घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. खरं म्हणजे सर रनआउटची संधी उपलब्ध झाली होती, परंतु थ्रो थोडा वाईट आपण पाहिलं ना रिप्लाय मध्ये वाईट थ्रो होता आणि तोच कलेक्ट करण्यासाठी विकेट किपर गेला होता. खरं बरोबर आपण विरुद्ध दिशेला बसलोय त्यामुळे आपल्याला अनालिसिस करता येत नाहीये. कारण आपण रिप्लाय मध्ये जर पाहिला तर वाईट थ्रो होता. स्लो जर सरळ केला असता तर इथे नक्कीच धोका संभवला असता, तो म्हणजे तुषारला. परंतु एक धाव कंप्लीट केली पहिल्या बॉलवर. हेच आहे सर, इथे जी संधी मिळेल त्या संधीचा फायदा उठवला गेला पाहिजे बॉलरने किंवा फिल्डरने. यावेळी पहा ऑन साईडला क्षेत्ररक्षक दूरवर आहे. बॉल वन बाउन्स सीमारेषे पार आला ना तो एक बेभिन्न करणारा जबरदस्त चौकार. 4 रन्स. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला ऑन साईडला हा प्रहार चढवला. खोलवर पद्धतीचा बॉल होता त्याच्यावरती मोठा प्रहार. 5 धावा धावपलकावरती आल्यात. येणारे 16 बॉल आहेत आणि 11ची गरज आहे. कमबॅक तुम्हाला करावं लागतं. संधी तुम्हाला मिळत नाही की तुम्हाला बनवावी लागते. हो यावेळी पहा इथे संधी मिळवण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप. इथे हा यॉर्कर लेंथचा बॉल हिट करण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे थांबवल्या. डॉट बॉलचा कॉल आला. मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झाली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 15, बनवायचे आहेत 11. गावडोशी टीम ही मॅच सोडायला तयार नाहीये, फाईट बॅक देते. पुढल्याची एकदा प्रत्येक गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय. ऑफ साईडला आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला फिल्डर तैनात आहे, परंतु एक धाव रोखू शकलेला नाहीये. धावा आता मात्र पाहायला मिळतात 6, कारण जिंकण्यासाठी 14 बॉल शिल्लक असेल आणि 10 धावांची आवश्यकता. तसं पाहायला गेलं ना सर तर जो संघ इथे बॅटिंग करतोय कळमगाव या संघाला रोखणं कठीण होईल, कारण ज्या पद्धतीने या संघाने आतापर्यंत वाटचाल केली. यावेळी पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटची टॉपेज ऑफ साईडला बॉल निघून चाललाय. एकदा अंकित केलं. 7 धावा धावपलकावरती आल्या. 13 बॉलच्या पाठीमागे 9चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तुषार कदम पुण्याचे एकदा फेस करेल, परंतु सध्या शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. यावेळेला आपण पाहतोय प्रतीक सकपाळ गोलंदाजी मार्कवर. 7 धावा झालेल्या आहे. जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. 13 बॉल बाकी. ओ यावेळेला बिग हिट यासाठीच मी सर आता उल्लेख करत होतो की कळमगाव संघाला रोखणं कठीण आहे, कारण याच्या ती क्षमता आहे, याच्या ती ताकद आहे या संघाकडे. आणि का आम्ही कालचा दिवस गाजवला आणि आज आम्ही अंतिम फेरीमध्ये का प्रवेश केलाय हे त्यांनी दाखवून दिलंय. सध्या षटकार आला आणि धावा नेऊन ठेवल्या 13 या आकड्यावर. जिंकण्यासाठी सर फक्त 3 धावांची आवश्यकता. औपचारिकता अवघड वाटणारा पेपर सोपा केलाय मैदानाच्या आतमध्ये. पहा इथे गावडोशी संघाला उघडूच दिलं नाहीये. जिथे गणेश मोरे आणि त्यांची टीम मैदानाच्या आतमध्ये आता उत्साही आहे. या पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 बॉल आणि 3ची गरज आहे. अश्विन आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. एखादी मेडन ओव्हर, एखादा विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये काय बघडेल. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत करणं थोडंसं कठीण आहे. गंभीर सर नक्कीच आता मात्र आपण पाहतोय इथे एज लागल्यानंतर यशांच्या मागे बॉल जातोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात
धाव संख्येत बदल पाहायला मिळतोय 14 या आकड्यावर. आता मात्र एक स्कोर लेवल साठी रन्स आणि एक विन साठी रन्स अशा 2 धावा इथे करणं गरजेचं आहे. परंतु त्यासाठी तब्बल 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे आता जर आपण पाहिलं ना तर इथे चमत्कार होऊ शकत नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त ते सकाळी ऐकायला बरं वाटतं परंतु इथे चमत्काराची अपेक्षा नाही आहे. यावेळेला जरी डॉट बॉल गेला असला तरी 10 चेंडूंमध्ये आता मात्र 2 धावांची आवश्यकता. काय सांगाल सर, कारण ज्या पद्धतीने इथे कळमगाव संघाने वर्चस्व गाजवलंय. जबरदस्त क्रिकेट खेळलंय कळमगाव संघाने. सन्मान या टीमला सॅल्यूट आहे. ज्या टीमने मात्र एकी दाखवली आहे. मात्र गावडेशी संघ इथून फाईट बॅक देण्याचा प्रयत्न करतोय. अश्विन यावेळी पहा बाईच्या सुरुवातीमध्ये ही धाव येईल का तर नाही. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. कहाणीने ट्विस्ट क्लीन बोर्ड केलंय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल, काहीतरी वेगळा सरप्राईज मिळेल की काय. सर तसं पाहायला गेलं तर आपण एका बाजूने नक्कीच अनालिसिस करतोय की कळमगाव हा संघ विजयी प्रस्थापित करेल. परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये ना तोपर्यंत कोणतंही भाष्य करणं हे चुकीचं आपल्या दृष्टीने ठरेल. बरोबर आहे. क्रिकेटमध्ये भाकीत करणं तुम्हाला कधीही चुकीचं ठरू शकतं कारण की येणारे बॉल 9 आहेत. मात्र विजयाचा जो रेशो आहे ना तो JMCC कळमगाव या संघाच्या बाजूने ऍटलिस्ट 98% आहे. पहा काय घडलंय. पुढचा बॉल. आणखी एक डॉट बॉल. काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. सरप्राईज होईल का टीम. ओलो इथे क्वेश्चन मार्क आले सातत्याने. म्हणूनच म्हटलं आता ना निधड्या छाताडावर आव्हानाचे लावून तर नजर लोकोनी नजरेमधून द्यावं त्याला उत्तर. मैदानाच्या आतमध्ये आता टक्कर जबरदस्त आहे आणि उत्तर दिलं जात आहे. आणखी एक डॉट बॉल शरीराचा प्लम केलं मैदानाच्या आतमध्ये. कहाणी में ट्विस्ट. आता त्याने सांगितलं जिद है जुनून है हौसला अब भी बारी है. अब तक तेरी बारी थी अब मेरी बारी है. बारी बारी सबकी बारी. विकेटचं पतन. फलंदाज बाद समोरच्या दिशेने प्लम केला. लेग बिफोर आउट. बारी बारी सबकी बारी. एक मारी एक जबरदस्त मारी. बघा काय विकेट घेतले आणि कोणाला बाद केलंय सर तर सार्थकला. जो डेंजर मॅन हा मुलगा जरी 18 वर्षाचा असला ना तरी गोलंदाजीमध्ये प्रभावी ठरला. बॅटिंग मध्ये प्रभावी ठरला आणि त्यालाच तोच आडसर दूर केलाय गोलंदाज अश्विनने. 7 बॉल 2 ची गरज. गणेश आले. बॉल बॅक ड्राईव्ह. मॅच अजून संपलेली नाहीये. थरार मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत 1 रनची ओव्हर अश्विन या गोलंदाजाने टाकली. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळायला काय हरकत आहे. वा वा. अश्विन सकपाळ ड्रीम स्पोर्ट मैदानाच्या आतमध्ये हाताळला. फायनलच्या मुकाबल्यामध्ये एका धावेचं षटक. 12 बॉल आणि 3 धावेची गरज असताना अंतिमच्या क्षणी 6 बॉल आणि 2 ची गरज. काय बॉलिंगचं पृथक्करण सर पाहायला मिळालं. मैदानाच्या आत फक्त एकच धाव दिले. 13 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. 3 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये असताना एकच धाव दिली. त्यानंतर पूर्णतः डॉट बॉल फेक केले या अश्विनने. आणि इथे मी सरळ म्हणतो क्रेडिट गेले. मॅच कोणीही जिंको कोणी हारो परंतु इथे विजय मात्र क्रिकेटचा जरूर पाहायला मिळतोय सर. मी म्हणेन क्रिकेटचा विजय आयोजकांचा विजय. आयोजकांनी जो ध्यास घेतला होता शेवटची मॅच जितकी क्रुशल व्हावी ती होण्याचा प्रयत्न आज आई पद्मावती देवीच्या नावाने या ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या ग्रामदेवतेला खऱ्या अर्थाने तिचा उद्धार आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर अखादी देशांपर्यंत आपल्या गावाचं नाव पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न हा यशस्वी राहिलेला आहे. आणि या सगळ्या बाबी नोंदवल्या गेल्या. पहा आता मात्र शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आहे. नाव आहे सतीश. मात्र त्याच्या अगेन्स्ट 4 बॉलच्या पाठीमागे 11 धावा बनवणारा तुषार यांच्यामधला आता खरी रस्सी खेच आहे. आता मात्र खरी रणनीती आहे. तुम्ही आतापर्यंत आयुष्यात क्रिकेट किती चांगलं खेळ याला महत्व नाहीये. फायनलच्या मॅच मध्ये आजच्या दिवशी तुम्ही किती चांगलं क्रिकेट खेळाल याला महत्व आहे. कारण की ही चमचमती ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जायचं आहे. या ट्रॉफीसाठी जिद्द आहे, मेहनत आहे, चिकाटी आहे आणि संघर्ष आहे. हा संघर्षमय लढत. 6 बॉल 2 ची गरज. गोलंदाज निघालाय सतीश. सतीश साठी यावेळेला बॉल आपण पाहतोय हवेत आहे आणि काय करतोय फेल सोडलाय सर. खराब क्रिकेट सर पाहायला मिळते मैदानाच्या आत. एक संधी उपलब्ध झाली होती सर ती सुद्धा घालवली. पाली संघाचे खेळाडू आपल्या तोंडात बोट घालत असतील.
आपल्या गावचा खेळाडू आहे. या सगळ्या बाबी नोंदवल्या गेल्यात. पहा आमच्या गावचा खेळाडू आहे, संधी त्याला मिळाली होती, त्याचं सोनं करता आलं नाहीये. मॅच बनली आहे, 5 बॉल 1 ची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. खरं म्हणजे चुकीचा प्लेअर निवडलाय असं मी म्हणेल, कारण तोच प्लेअर जेव्हा खेळत होता तेव्हा त्यांनी 2 कॅच, एक कॅच ड्रॉप केली आणि एक फील्ड मिस केले, तिथे चौकार केला होता. तोच फिल्डर बरोबर तैनात केलाय. यस डिफरन्स प्लेअर आहे. यस चर्चा राहिली आहे. चला 5 बॉल आणि 1 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती गणेश मोरे कमी नाहीये. सतीश निघालाय. 5 बॉल 1. पहा अम्ब्रेला फिल्डिंग, जशी छत्री उघडावी तशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण. गोलंदाज निघाला हो. यावेळी पहा डिफेन्स केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि मात्र आई पद्मावती देवी चषक 2026 चा अंतिम विजेता आपल्याला मिळाला. टीमचं नाव आहे JMCC कळमगाव. ठरली आहे या स्पर्धेतली अंतिम विजेता टीम. ऑल द बेस्ट टीम कळमगाव. हार्ड लक गाईज. KCC गावडोशी. नक्की सर, झेल टिपला असता तर कुठेतरी चुरस निर्माण झाली असती, कारण हुक्स वाढल्या होत्या, कारण एक धाव गेली तिथे. त्यामुळे नक्कीच मी म्हणेन इथे थोडीशी निराशा केली, परंतु यावेळेला कळमगाव संघाने इथे कमाल केली. ज्या पद्धतीने हा संघ इथे फायनल मध्ये दाखल झाला आणि आतापर्यंत त्यांचा प्रवास पाहता खरं म्हणजे तेच विजयी ठरतायत, याचं मात्र कौतुक करावंच लागेल. ज्या पद्धतीने खेळ केला त्या नक्कीच खेळाडूंचं इथे अभिनंदन. आणि जरी हरलेला संघ आपण पाहतोय, गावडोशी संघ जरी हरला असेल तरी त्या